सकाळ, शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर पहाटे पहाटे माझं हे आपलं रुटीन चालू असते. रात्री तेवढं किचन क्लिनिंग केल्यानंतर सकाळी तेवढी काही धावपळ नसते. म्हणजे गॅस ओटा थोडा खराब आहे की थोडा पुसू दे आधी, की काही एवढं धावपळ नसते तेवढी. आणि जे भांडे होते रात्रीचे, तर ते आम्ही जेवण झाल्यानंतर आधीचे होते, स्वयंपाक केल्यानंतर ते घासून घेतले होते. आणि त्यानंतर आम्ही दोघं राहिलो होतो जेवण करायचं, तर ते भांडे राहिले होते. तर ते शेवटी जेवण झाल्यानंतर सायंकाळचा त्रास येते, तर ते राहिले तर राहून गेले. आणि त्यानंतर हे चाय वगैरे मी मांडून घेते. आणि ओवीला थोडे वाट्या प्लेटा ग्लास वगैरे होते, ते म्हटलं तिला की लावून घे. तर ती लावत होती इकडे. आणि इकडे रिधू पण आला. आणि रिधूची आणि तिची मस्ती सकाळी सकाळी बडबडणं चालू होतं. आणि ती भांडे तर लावते, पण काहीतरी सवय म्हणून तिला लावायला लावते, नाहीतर जास्त कामं तिचे मलाच करावं लागते. आणि दुपारी इकडे मी मम्मीकडे आली. आणि कारण तर प्रगती इकडे 2 दिवस झाले मम्मीकडे थांबली होती. आज ती चालली आहे सायंकाळी. आणि तिला नॉन क्रिमिनल काहीतरी समोर शिक्षणासाठी पाहिजे होतं, तर त्यासाठी म्हणून ती इकडे आली होती. आणि वरून पप्पाजीनी इन्कममध्ये काहीतरी इश्यू होता, तर त्या कारणास्तव तिला 1 दिवस जास्त थांबावं लागलं. आणि म्हणून ती इकडे थांबली. आणि मम्मीनी वहिनीला पण सुद्धा जेवण करायला सांगितलं होतं. आणि आम्ही इकडे स्वयंपाक करत होतो. तर इकडे मम्मी भाजी वगैरे करत होती आणि वहिनी भज्याची तयारी करत आहे. आणि इकडे मी बासुंदीमध्ये जे आपलं ड्रायफ्रूट्स आहे ते मी इकडे बारीक करून टाकत होती. आताच आमची इकडे मजाक भाजी चालू होती. वहिनी आपलं सांगत होती, वहिनीला काहीतरी खुश करण्याचा आम्ही काहीतरी प्रयत्न करत होतो. आणि त्यानंतर इकडे शोभी पण प्रगतीसोबत खूप गप्पा अशा मारत होते. आणि खूप त्यांचं बोलणं चालू होतं. असं वाटत होतं की खूप काहीतरी महिन्यांनी मावशी त्यांना मिळाली आहे. तर इकडे वहिनी आता भज्याचं बेसन आहे ते गाळत आहे. पाणी गरम कशासाठी केलं? भाजी सोडायला. इकडे आहे पनीर आणि वाटाणे. आता आपल्याला बासुंदी झाला. आणि थोडं किचन आवरून घेतलं. आणि त्यानंतर मी इकडे भजी आहे ते काढायला घेतले. वहिनी इकडे पोळ्या शेकून घेत आहे. आणि त्यानंतर मम्मी लाटून घेत आहे. आधीचे जे काही भांडे होते ते आम्ही पूर्ण घासून घेतले होते, कारण स्वयंपाक झाल्यानंतर भरपूर सारे भांडे जमा होते, तर ते व्हायला नको किंवा ते भांडे जास्त काही पडायला नको आणि मम्मीवर जास्त लोड यायला नको. आणि तसंही स्वयंपाक जेवण झाल्यानंतर आम्ही भांडे घासून जाणार आहे. आणि आता इकडे आम्ही ताटं वगैरे केले. आम्ही सामान आणून दिलं. आम्हाला लक्षातच नाही की आम्ही कपडे चेंज नाही केले. आमचे कपडे घरी गेलो आहे. आम्ही पुन्हा घरी गेलो. अरे 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 केला भाऊ. काकाजीला दाखव ना. काकाजीले कालच घेऊन दिला ना, आज तोडला म्हणून. तर प्रगतीने हे गिफ्ट आणलं दानिशसाठी. आणि बघा त्याने पूर्ण उभा काढून टाकले एका दिवसात. त्यानंतर इकडे जेवण वगैरे आटोपलं. आमचं नाही, पण पाहुण्या लोकांचं आधी आटोपून घेतलं आम्ही, कारण प्रगतीला वगैरे जायचं होतं. आणि थोडं पाऊसाचा थोडा मोसम झाला होता. शेवटी पाण्याने हजेरी लावली होती. आणि आपल्याला पण असं वाटतं की पाऊस याच्या आधी पोरगी घरी गेलेली बरी. जेवण की करायचं आहे ना ग, ते आपण थांबलं आहे ना. किती गरम होत आहे. पोरगी नाही पुसून देणार गाडी. पोरगी बसत आणून गाडी पुसून दिली. पोरगी हो हो नक्की नक्की. पण आता मला कोण नेऊन देणार आहे घरी? तुला कुठे नेऊन द्यायचं घरी? तुम्ही पण निघले म्हणते म्हणत आहे का मला कोण हिला कुठे नेऊन द्यायचं? करायचं आजच्या दिवस नाही जायचं. फोटोवाले आले फोटोवाले. तर इकडे अल्बम आमचा आलेला आहे, म्हणजे प्रगतीच्या लग्नाचा. आणि खूप अशी आतुरता असते ना लग्न झाल्याबरोबर अल्बम पाहण्याची, जरी पण आपण लग्नात असलो तरी पण. तर इकडे आता आम्ही हा अल्बम बघत आहे. आणि एक मला असं सांगायला आवडेल की जेव्हा लग्नाचे फोटो सिलेक्ट करायचे होते तेव्हा पण प्रगती इकडे माहेरी होती. आणि जेव्हा फोटो सिलेक्ट करायचे होते तेव्हा तिने सुद्धा स्वतःच्या लग्नातले फोटो माहेरचे सिलेक्ट केलेले आहे. तर कोणी आपल्या माहेरचे
हळदीचे फोटो असे केलेले आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की भरपूरदा असं होतं की माहेरचेच लोक माहेरचे करते आणि नवरी सासरी गेल्यानंतर डायरेक्ट ते अल्बमच बघते. तर चला मग आम्ही आमचा हा अल्बम बघत आहे आणि आम्ही दोघ्या बहिणी बघा किती शोभून दिसत आहोत ना. तर हे आहे संगीत हळदीचे सगळे लग्नापर्यंत फोटो वगैरे आहे. तर चला आम्ही बघतो आणि तुम्ही पण पूर्ण हा आपला अल्बम पाहिल्याशिवाय जाऊ नका. दिसतो का दोघे बहिणी? मावशी पप्पाची सारखी मम्मी सारखी. हे हा बादशा बाणा कसा नाचोरायला हे बघ. मी छान निघली याच्यात. मी पण हळदीच्या एकदम तेरा कमळाला घालायचं असे सिंगल म्हणजे असे ठेवले बाकी काय एका व्यक्तीचे 4-5 सिगरेट घेऊन मग हळू 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 हे कुठं. वाव हे मस्त आहे. हे मस्त आहे खूप न